आज आपण भारताचा भूगोल हा विषय अभ्यासणार आहोत। हा विषय शालेय स्तरावर त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासाला आहे। दोन्ही दृष्टिकोनातून आपण हा विषय अभ्यासणार आहोत। भारताचा भूगोल हा विषय अभ्यासण्यापूर्वी आपण भारताच्या नकाशावर एक दृष्टिक्षेप टाकूया। 2019 नंतर आर्टिकल 370 हटवल्याच्या नंतर भारतातील राज्ये, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात बदल कसा झाला, एकंदरीत राज्ये, समुद्र सीमा, शेजारील देश या संबंधीची आपण माहिती पाहूया। सर्वप्रथम या काळ्या डॉटने दर्शवलेला हा भारत देश आहे। हा एक्झॅक्ट नकाशा नसला तरी समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे। 2019 मध्ये आर्टिकल 370 हटवून त्या ठिकाणी जम्मू काश्मीर या राज्याचे 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागणी झाली, जम्मू काश्मीर आणि लडाख। या ठिकाणी वर आहे भारताच्या उत्तर दिशेला। भारताच्या उत्तर दिशा आपण नकाशा पाहत असताना वरील दिशा नेहमी उत्तर दिशा असते, खालील दिशा दक्षिण असते, उजव्या हाताकडची दिशा पूर्व दिशा आणि डाव्या हाताकडची पश्चिम दिशा। तर उत्तरेकडे जम्मू काश्मीर, त्याच्याखाली हिमाचल प्रदेश, त्याच्याखाली उत्तरांचल, इकडे पंजाब, इथं हरियाणा, इथं दिल्ली, राजस्थान, गुजरात, आपला महाराष्ट्र, या ठिकाणी मुंबई, इथं गोवा, कर्नाटक, केरळ, उत्तराखंड नंतर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि इकडे पूर्वेकडील राज्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम अशी राज्य आहेत। हे असे राज्य असलेला एकूण 28 राज्य आहेत। यापूर्वी 29 होते तेलंगणाला धरून, पण जम्मू काश्मीर राज्याऐवजी आता केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत। पूर्वी 7 केंद्रशासित प्रदेश होते। या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आता भारताच्या सीमा पहा। सीमा पाहत असताना या ठिकाणी वरचा भाग जो दाखवलेला आहे या ठिकाणी पाकिस्तानची सीमा आहे, इथं अफगाणिस्तान, इथे चीन हा देश आहे शेजारी, इथे नेपाळ, या ठिकाणी भूतान, या ठिकाणी म्यानमार आणि या ठिकाणी बांगलादेश आणि या ठिकाणी समुद्रामध्ये श्रीलंका हा देश आहे। आता समुद्र सीमा आपल्याला तिन्ही बाजूने आहे। भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे, हा निळ्या डॉटने दाखवलेला, आणि या ठिकाणी लक्षद्वीप बेटांचा समूह आहे, गोलाकार काळ्या डॉटने दाखवलेला। भारताच्या पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे आणि या ठिकाणी असे पट्टे दाखवलेले काळे हे अंदमान निकोबार बेटे आहेत, आणि भारताच्या दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे। भारताला एकूण 7 देशाच्या सीमा लागलेल्या आहेत: पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार। आता भारतासंबंधी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात माहिती आपण पाहणार आहोत। यावरचा पहिला प्रश्न असा: भारताचे एकूण क्षेत्रफळ किती, असा जर प्रश्न विचारला किंवा अशी जर माहिती आपल्याला घ्यायची असल्यास भारताचं एकूण क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर। भारताची दक्षिण उत्तर लांबी, दक्षिण उत्तर अशी उभी लांबी 3214 किलोमीटर आहे। भारताची पूर्व पश्चिम लांबी अशी आडवी 2933 किलोमीटर आहे। भारताची मुख्य भूमी किनारपट्टीची लांबी, आता मुख्य भूमी आणि एकूण किनारपट्टीची लांबी विचारलं की आपण कन्फ्युज होतो। या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे, भारताची मुख्य भूमी म्हणजे इथं गुजरात पासून चालू होतो समुद्र किनारा, किनारपट्टी, ते इकडे केरळ, तामिळनाडू मार्गे इकडं बांगलादेशापर्यंत, इथपर्यंतची जी मुख्य भूमी आहे भारताची, ती किनारपट्टीची लांबी 6100 किलोमीटर आहे। भारताची एकूण किनारपट्टीची लांबी, एकूण किनारपट्टी म्हटलं की बेटासह, बेट सुद्धा भारताचा भाग आहे, म्हणून बेटासह किंवा एकूण किनारपट्टीची विचारलं की 7517 किलोमीटर, म्हणजे भारताची या मुख्य भूमी तसेच या लक्षद्वीप व अंदमान निकोबार बेटाची किनारपट्टी मिळून 7517 किलोमीटर। भारताला भूसीमा लागून असलेले देश एकूण किती, तर 7 आपण पाहिलेलं आहे। पाकिस्तान 1, अफगाणिस्तान 2, चीन 3, नेपाळ 4, भूतान 5, बांगलादेश 6 आणि म्यानमार 7। क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते, तर क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे। भारतातील आणि सर्वात लहान जर विचारलं तर या ठिकाणी गोवा हे सर्वात लहान क्षेत्रफळाने राज्य आहे। भारताची एकूण सीमा
किती म्हणजे एकूण सीमेची लांबी किती तर 15,200. म्हणजे ही जी भूसीमा आहे इथून पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेशात 7 देशांना लागून असलेली ती 15,200 किलोमीटर भूसीमा आहे. पाकिस्तानला सीमा असलेले एकूण राज्य किती तर 4 राज्य आहेत. पहिलं राज्य गुजरात, त्याच्यानंतर राजस्थान आणि पश्चिम पंजाब. पूर्वी जम्मू काश्मीर होतं, पण आता काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे एकूण राज्य जर विचारलं तर 3च येईल. आणि भारतातील एकूण घटक राज्य आता 28 झालेले आहेत आर्टिकल 370 मुळे, काश्मीरचे 2 केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे. एकूण भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेश किती तर 9. यापूर्वी 7 होते. आता जम्मू काश्मीर राज्याऐवजी 2 केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे त्याचे 2 आणि पूर्वीचे 7 असे एकूण 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. हा बदल या ठिकाणी लक्षात ठेवला पाहिजे. मित्रांनो, आता यापुढील आपण नोट्सच्या स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत भारताची प्राकृतिक रचना. प्राकृतिक म्हणजे इकडे हिमालयन भाग, पर्वतीय भाग, त्याच्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, या ठिकाणी पठारी प्रदेश, त्याच्यानंतर किनारी प्रदेश आणि बेट, याचा आपण प्राकृतिक रचना अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे नदी प्रणाली म्हणजे पूर्व वाहिनी नद्या कोणत्या, पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या, त्याच्यावरील धरणे, नदीकाठावरील शहरे वगैरे, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये, राज्य व त्याच्या राज्यातील प्रमुख जमाती कोणत्या, विद्युत प्रकल्प जसे की जल, औष्णिक आणि अणू कोणते आणि कुठे आहेत, प्रमुख खनिजे, त्याचे उत्पादन कुठल्या राज्यात होतं, प्रमुख उद्योग कोणते, ते कुठे कुठे आहेत, रेल्वे, सीमारेषा इत्यादी, थंड हवेची ठिकाणे, तसेच शेतीचे प्रकार, भारतातील सर्वात मोठे, सर्वात लहान, सर्वात उंच या संबंधीची माहिती, 2011ची भारतासंबंधी जनगणनेची आकडेवारी, धर्म व धर्मनिहाय लोकसंख्या, भारतासंबंधी इतर अनुषंगिक माहिती व त्याची प्रश्न उत्तरे आपण नोट्सच्या स्वरूपात पाहणार आहोत. तर चला पाहूया नोट्सला अनुसरून माहिती व प्रश्न उत्तरे. मित्रांनो, भारताचा भूगोल आपण नोट्सच्या स्वरूपामध्ये अभ्यासणार आहोत. प्रथम आपण भारताची प्राकृतिक रचना अभ्यासूयात. प्राकृतिक रचनेमध्ये आपण पर्वतीय प्रदेश, मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश, किनारी प्रदेश आणि बेटे अभ्यासणार आहोत. हा भारताचा नकाशा. या ठिकाणी आपल्याला पर्वतीय प्रदेश म्हटल्याच्या नंतर जम्मू काश्मीर या दिशेलाच म्हणजे उत्तरेलाच असेल असं वाटतं, पण हिमालयाची पर्वतरांग ही जम्मू काश्मीर, लडाख, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश, त्याबरोबर इकडं इतर नेपाळ देशाकडे आहे आणि आपल्या भारताच्या पूर्वेकडे अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथपर्यंत हिमालयाच्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. त्यानंतर मैदानी प्रदेश हे डॉट डॉटनी दाखवलेत, ह्या उभ्या रेषा दाखवलेले हिमालयाच्या भाग दाखवलेला आहे भारतातील, आणि असं ह्या डॉटनी दाखवलेले मैदानी प्रदेश आहेत. तर मैदानी प्रदेश गुजरातचा काही भाग, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि आसाम हा भाग मैदानी प्रदेश. हा वरचा पर्वतीय प्रदेश म्हणजे पर्वतरांगा आहेत, उंच उंच डोंगर आहेत, बर्फाच्छादित प्रदेश आहे. आणि या ठिकाणी मैदानी प्रदेश गुजरातचा काही भाग, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम हा जो भाग आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश एकदम सखल भाग आहे, जमीन सुपीक आहे आणि नद्यांचा गाळ, भरपूर प्रमाणात पाणी पुरवठा, सिंचन किंवा कृषी व्यवसाय वगैरे त्या ठिकाणी चालतात, म्हणून हा मैदानी प्रदेश असं संबोधलेला आहे. त्यानंतर तिसरा पठारी प्रदेश असा जो स्टारने दाखवलेला आहे, गुजरातचा काही भाग हा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, ओरिसा हा भाग पठारी. पठार म्हणजे आपण सपाट असं म्हणतो, पण सपाट तसा भाग नाही जसं आपण त्याला संज्ञा दिलेली आहे पठार. तर काही ठिकाणी सुपीक जमीन आहे, तर लगेच डोंगराळ भाग आहे, उंच टेकड्या आहेत, नदी आहेत, असा चढ उताराचा असलेला भाग हा पठारी प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर या अधिकच्या चिन्हाने दर्शवलेला किनारी प्रदेश हा गुजरातपासून मुंबई, कर्नाटक, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्रा, ओरिसा आणि पश्चिम बंगालकडे हा किनारी प्रदेश आहे. या किनारी प्रदेशाचा भाग असा की या ठिकाणी समुद्र जमिनीशी मिळतो आणि त्या ठिकाणी बंदरे आहेत, काही ठिकाणी
पुरळ आहेत, काही ठिकाणी बीचेस आहेत, काही ठिकाणी मत्स्य व्यवसाय चालतो. असा हा किनारी प्रदेश दोन्ही बाजूने लागलेला आहे, तिन्ही बाजूनी भारताच्या. इकडे अरबी समुद्र पश्चिमेकडे, पूर्वेकडे बंगालचा उपसागर आणि दक्षिणेकडे हिंदी महासागर. त्यानंतर बेटे. बेटे हे अरबी समुद्रामध्ये पश्चिमेकडे लक्षद्वीप बेटे आहेत. लक्षद्वीप बेटे हे समुद्रात उंच डोंगररांगा असतात किंवा ज्या डोंगर असतात त्या डोंगराची उंच शिखरे जे वर समुद्राच्या वर दिसतात त्याला आपण बेटे म्हणतो. आणि ती लक्षद्वीप बेटांचा समूह या ठिकाणी आहे. बरेच बेटे निर्मनुष्य आहेत, काही बेटावर वस्ती आहे. गोलाकार आकारचे आहेत ही बेटे अरबी समुद्रात, ती लक्षद्वीप. आणि प्रवाळ कीटकाच्या संचयाने निर्माण झालेले आहेत म्हणून त्याला प्रवाळ बेटे म्हणतात. या ठिकाणी बंगालचा उपसागर आहे पूर्वेकडे. बंगालच्या उपसागरामध्ये जे समुद्रामध्ये पर्वतरांगा असतात, समुद्रात सुद्धा डोंगर पर्वत सर्व सखल भाग उंच भाग असतो. ज्या पर्वतरांगा असतात त्या पर्वतरांगाचे जे वरचे टोक आहेत ते समुद्राच्या वर 5 फूट 10 फूट 20 फूट असे दिसतात, त्या भागाला आपण बेटे म्हणतो. आणि ही पर्वतरांगा म्हणजे लांब आकाराची बेटे आहेत, ती अंदमान निकोबार बेटे बंगालच्या उपसागरात. या अशाप्रमाणे आपण भारताची प्राकृतिक रचना आपण प्रत्यक्ष त्याच्या ऑब्जेक्टिव्ह किंवा विस्तारित माहितीनुसार आपण पाहणार आहोत. आता प्रथम बघा पर्वतीय प्रदेशामध्ये हिमालय. आता हिमालयाची आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये समजून घेण्यासाठी अशी एक आकृती काढलेली आहे. आता ही समुद्रसपाटी म्हणजे एकदम समुद्रसपाटीचा भाग जर गृहीत धरला, पठारी भाग हा थोडासा उंच सखल असा भाग असतो. त्याच्यानंतर इथून चालू होतो तो इथून इथपर्यंतचा भाग हा हिमालयाचा आपल्याला समजून सांगण्यासाठी घेतलेला आहे. उंच भाग जो ग्रेटर हिमालय म्हणून ओळखला जातो, उंच पर्वतरांगा आहेत, उंच पर्वत या ठिकाणी बर्फाच्छादित असतो. त्याच्यानंतर मध्य हिमालय थोडासा कमी उंचीचा, तो मध्य हिमालय. आणि त्याच्यानंतर शिवलिक टेकड्या म्हणजे अशा टेकड्या कमी जास्त उंची असतात आणि 2 टेकड्याच्या मध्ये सकल भाग असतो, पुन्हा टेकडी असते आणि ह्या सकल भागाला ड्यून्स प्रदेश म्हणतात. आणि ड्यून्स प्रदेशामध्ये काही लोकवस्ती किंवा शहरे निर्माण झाली आहेत, जसे की डेहराडून्स हे प्रसिद्ध शहर आहे. ड्यून्स म्हणजे 2 टेकडीच्या मध्ये सकल भागात आलेलं. तर काश्मीरमध्ये काही आता या पर्वतीय प्रदेशामध्ये हिमालयाचं वर्णन करत असताना तरुण वली पर्वत आहे असं संबोधलं जातं. तरुण म्हणजे अलीकड निर्माण झालेला हिमालय प्रदेश आहे, हिमालयाचा भाग आहे. वली म्हणजे भूअंतर्गत रचनेमुळे हालचालीमुळे समुद्र तळाशी घड्या पडतात आणि त्यानुसार हिमालयाची उंची वाढत कमी अधिक होत असते, त्याला वली पर्वत, घड्या पडून तयार झालेला वली पर्वत असं म्हटलेलं आहे. याचे पण 3 भाग पडतात, ग्रेटर हिमालय, लेसर हिमालय आणि शिवालिक टेकड्या. आता ग्रेटर हिमालय हा पूर्णतः बर्फाच्छादित असतो. त्याची सरासरी अवरेज उंची 6100 मीटर आहे, बारमाही बर्फ असतो तिथं. आणि माउंट एव्हरेस्ट हे सर्वात उंच पर्वत शिखर हे हिमालयात आहे आणि ते नेपाळ भागामध्ये आहे, नेपाळच्या प्रदेशामध्ये येतो. आणि भारतातील सर्वात उंच हिमालयातील शिखर K2 गॉडविन ऑस्टिन आहे. आणि ग्रेटर हिमालयामध्ये जास्तीत जास्त नद्यांचा उगम होतो, हिमनद्यांचा उगम होत असतो. काश्मीरमध्ये काही खिंडी आहेत, त्यांचे नाव झोजिला खिंड आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जी खिंड आहे ते सिपकिला खिंड. सिक्कीममध्ये खिंड आहे त्याला नथुला खिंड म्हणून ओळखले जाते. आणि भारतातील सर्वात उंच शिखर K2 गॉडविन ऑस्टिन ते 8611 किलोमीटर उंचीचा आहे. आता हिमालयाचा दुसरा भाग ट्रान्स हिमालय बहुतांश हा भाग बर्फाच्छादित असतो. काही ठिकाणी मोसमानुसार बर्फ वितळतं, या ठिकाणी नद्यांचा उगम वगैरे हिमालयीन नद्यांचा उगम होतो. याची अवरेज उंची 3000 मीटर आहे आणि थंड हवेची काही ठिकाणे ट्रान्स हिमालयमध्ये आहेत. त्याच्यानंतर दक्षिण हिमालय, त्याला शिवलिक टेकड्या म्हणतात. या आकाराने लहान उंचीच्या टेकड्या असतात. 2 टेकड्यामध्ये जो सखल भाग असतो, यापूर्वी आपण पाहिल्याप्रमाणे त्याला ड्यून्स म्हणतात. उदाहरणार्थ डेहराडून हे शहर 2 शिवलिक टेकड्यामध्ये वसलेलं आहे. या ठिकाणी ही एक शिवलिक टेकडी आहे आणि ही एक शिवलिक टेकडी आहे. याच्यामध्ये जो सखल प्रदेश आहे त्याला ड्यून्स म्हणतात आणि अशा ड्यून्समध्ये लोकवस्ती किंवा शहरे नवीन नवीन उदयास येतात. आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये जे राज्य येतात ते गुजरात, राजस्थानचा काही भाग, उत्तराखंड, उत्तर प्रदेश,
मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल व अरुणाचलचा प्रदेश येतो. या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये ज्या नद्या वाहतात त्या प्रमुख नद्या गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा व त्यांच्या उपनद्यांचा प्रदेश आहे. जमीन या ठिकाणची खूप सुपीक आहे, कृषीसाठी उपयुक्त आहे, जलसिंचनासाठी भरपूर नदीचं पाणी उपलब्ध आहे. नदीच्या काठाजवळच्या जाड्या भरड्या जो वाळुकामय जमीन असते त्यास खादार म्हणतात, ती असुपीक असते. मात्र नदीकाठापासून जो दूर साचलेला गाळ असतो त्याला भांगार म्हणतात आणि ही मृदा सुपीक असते, पिकाला खूप चांगली पोषक असते. नदीच्या अतिरिक्त खणामुळे निर्माण झालेल्या भागास भांबर म्हणतात किंवा त्यास दुर्भूमी पण म्हणून ओळखले जाते. आता आपण तिसरा प्राकृतिक रचनेतील भाग पाहणार आहोत, द्वीपकल्पीय पठार. हा द्वीपकल्पीय पठार भारतातील सर्वात प्राचीन भाग म्हणून गणला जातो आणि त्याची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे. याच्यामध्ये राज्य जे येतात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, तमिळनाडू आणि ओरिसा. द्वीपकल्पीय पठारावरील प्रमुख नद्या आहेत तापी, नर्मदा, कृष्णा, गोदावरी, कावेरी आणि महानदी. आणि या द्वीपकल्पीय पठारावर त्यामध्ये प्रसिद्ध पर्वत शिखरे हे नेहमी विचारले जातात परीक्षामध्ये कुठल्याही. आरवली पर्वतामध्ये गुरु शिखर हे पर्वत शिखर आहे, 1722 मीटर उंच आहे. सातपुडा पर्वतात पंचमढी हे पर्वत शिखर आहे, त्याची 1350 मीटर उंची आहे. सह्याद्री मध्ये महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतात कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे महाराष्ट्रातील, 1646 मीटर हे उंच आहे. निलगिरी पर्वत जे की दक्षिण भारतामध्ये आहे त्याचं पर्वत शिखर आहे दोडाबेट्टा, 2637 मीटर. दक्षिणेकडील सर्वात उंच जर कुठलं पर्वत शिखर विचारलं तर दोडाबेट्टा, आणि हिमालयातील भारतातील विचारलं तर K2 गॉडविन असतील. माउंट एव्हरेस्ट हे नेपाळमधलं आहे, आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. पर्वतरांग व नदी खोरे, आता यावरही प्रश्न नेहमी विचारला जात असतो. नर्मदा व तापी नदी खोरे यांच्या दरम्यान, या दोन्हीच्या नदीच्या खोऱ्याच्या दरम्यान सातपुडा पर्वतरांगा आहे. तापी व गोदावरी नदीच्या खोरे दरम्यान अजिंठा किंवा त्याला सातमाळा डोंगररांगा म्हणतात त्या आहेत. गोदावरी व भीमा नदीच्या खोऱ्या दरम्यान हरिश्चंद्र किंवा त्यालाच बालाघाटच्या डोंगररांगा म्हणतात. आणि भीमा व कृष्णा या नदी खोऱ्यांच्या दरम्यान महादेव डोंगररांगा आहेत. हे आवर्जून आपण लक्षात ठेवलंच पाहिजे. पश्चिम घाट व पूर्व घाट एकत्र येतात, त्यास दख्खनचे पठार म्हणतात. दख्खनच्या पठारावरील छोटा नागपूर या भागामध्ये दगडी कोळशाच्या जास्त खाणी आहेत. दख्खनच्या पठाराला दगडी कोळशाचे कोठार सुद्धा असं संबोधलं जातं. आता किनारी प्रदेश, आता किनारी पूर्व किनारा आणि पश्चिम किनारा. पूर्व किनारा जो की बंगालच्या उपसागराच्या किनारी प्रदेश आहे, या ठिकाणी गंगा, ब्रह्मपुत्रा, कृष्णा, गोदावरी, महानदी, कावेरी इत्यादी पूर्ववाहिन्या नद्या येऊन मिळतात. तर पश्चिम किनाऱ्यापेक्षा हा अधिक रुंद आहे. पश्चिम किनारा जो की अरबी समुद्राच्या किनारी प्रदेश आहे, या ठिकाणी तापी, नर्मदा, उल्हास या पश्चिम वाहिनी नद्या येऊन मिळतात. हा किनारा पूर्व किनाऱ्यापेक्षा खूप अरुंद आहे. आता बेटे, लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रात गोलाकार आकाराचे सामुदायिक पर्वताची शिखरे आहेत असलेली, समुद्रीय पर्वताची शिखरे असलेली ही बेटे प्रवाळ बेटे म्हणून ओळखली जातात. प्रवाळ कीटकाच्या संचयाने निर्माण झालेली असंही म्हटलं जातं. एकूण 36 बेटे आहेत, लक्षद्वीप बेटांचा समूह आहे. केवळ 10 बेटावरच मनुष्यवस्ती आहे आणि इतर बेटे हे निर्मनुष्य आहेत. अंदमान निकोबार बेटे बंगालच्या उपसागरात आहेत. लांबट आकाराची समुद्रीय पर्वताच्या रांगाची वरची टोके असलेली ही बेटे आहेत. बहुतांश बेटे निर्मनुष्य आहेत. या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा येथेच झालेली होती, या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं. आता नदी प्रणाली पाहूयात. नद्या 2 प्रकारच्या आहेत. पूर्व वाहिनी म्हणजे पूर्वेकडील दिशेला वाहत जाणाऱ्या. त्याच्यापैकी पहिली नदी सर्वात महत्वाची आणि मोठी देशातील गंगा नदी. गंगा नदीचा उगम हिमालयात होतो. अलकनंदा आणि भगीरथी या 2 नद्या देवप्रयाग येथे एकत्रित वाहतात. त्या एकत्रित प्रवाहास गंगा नदी असे संबोधले जाते. आता गंगा नदीच्या उपनद्या नेहमी विचारले जातात कोणत्या आहेत त्या प्रश्न.
तर गंगा नदीच्या उपनद्या यमुना, शोन, दामोदर, रामगंगा, गोमती, कोसी, गंडक, महानंदा इत्यादी आहेत. गंगा नदीची लांबी 2510 किलोमीटर आहे आणि देशात सर्वात लांब गंगा नदी आहे. गंगा नदीचे खोरे 26% देशात व्यापलेले आहे. बांगलादेशात गंगेला पद्मा या नावाने ओळखले जाते. म्हणजे आपल्या देशातून पुढे बांगलादेशात जाते ती आणि तिथून बंगालच्या उपसागराला ती मिळते. म्हणून बांगलादेशात तिला पद्मा या नावाने ओळखले. शेवटी बंगालच्या उपसागरात जाऊन ती मिळते. ब्रह्मपुत्रा दुसरी नदी. ब्रह्मपुत्रेचा उगम मानस सरोवर तिबेटमध्ये होतो. तिबेटमधून वाहताना तिला सँगपो असे म्हणतात. अरुणाचल प्रदेशात भारतात प्रवेश केल्यावर तिला दिबांग व लोहित या नद्या मिळतात आणि त्यांचा एकत्रित प्रवाह आपण ब्रह्मपुत्रा नदी म्हणून संबोधतो किंवा ब्रह्मपुत्रा म्हटलं जातं. ब्रह्मपुत्रेला नेहमी पूर येत असल्याने तिला तांबडी नदी व आसामचे दुःखाश्रू असे संबोधले जाते. शेवटी ब्रह्मपुत्रा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तिसरी नदी पूर्ववाहिनी सिंधू नदी. सिंधू नदीचा उगम मानस सरोवर तिबेटमध्ये होतो. भारतात ती जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करते आणि भारतात आल्याच्यानंतर पुन्हा ती पुढे पाकिस्तानमध्ये वाहत जाते. सिंधू नदीच्या भारतातील उपनद्या रावी, सतलज, बियास, झेलम आणि चिनाब या आहेत. त्यापुढची नदी गोदावरी. गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे होतो. गोदावरीला वृद्धगंगा म्हणूनही ओळखले जाते. वृद्धगंगा याचा अर्थ की सर्वात जुनी नदी. याची लांबी 1450 किलोमीटर आहे आणि द्वीपकल्पीय पठारावरील सर्वात लांब नदी आहे. हिचे खोरे देशामध्ये 10% गोदावरीने व्यापलेले आहे, तर महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 49% खोरे गोदावरी नदीने व्यापलेले आहे. शेवटी आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रीजवळ गोदावरी नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. त्यापुढची नदी आहे कृष्णा नदी. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर, सातारा येथे होतो. या नदीची लांबी 1290 किलोमीटर आहे. गोदावरी नंतर दुसऱ्या सर्वात मोठी पठारावरील नदी कृष्णा आहे. त्यापुढची नदी कावेरी. हिचा उगम कुर्ग जिल्ह्यात कर्नाटकमध्ये होतो. लांबी 760 किलोमीटर आहे. या कावेरी नदीवर देशातील सर्वात मोठा गिरसप्पा जोग धबधबा आहे. तो शिवसमुद्रम या नावानेही ओळखला जातो. त्याच्यानंतरची नदी आहे महानदी. महानदीचा उगम छत्तीसगडमध्ये होतो. आता आपण पश्चिम वाहिनी नद्यांचा अभ्यास करूयात भारतातील. पश्चिम वाहिनी म्हणजे पश्चिम दिशेकडे वाहून अरबी समुद्रात जाऊन मिळणाऱ्या. नर्मदा नदी ही पहिली. हिचा उगम अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये होतो. शेवटी ही नदी गुजरातजवळ भडोच येथे अरबी समुद्रात जाऊन मिळते. तापी नदी. तापी नदीचा उगम बैतूल मध्य प्रदेशामध्ये होतो. शेवटी तापी नदी सुरतजवळ गुजरातमध्ये अरबी समुद्रात जाऊन मिळते. तिसरी पश्चिम वाहिनी नदी साबरमती. हिचा उगम आरवली पर्वतात राजस्थानमध्ये होतो. शेवटी सुरतजवळ अरबी समुद्रात जाऊन मिळते. आता आपण नदी व नदीकाठावरील प्रमुख शहरे हे नेहमी विचारले जातात, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काही प्रमुख शहरे नदीकाठावरची पाहूयात. गंगा नदीच्या काठावर हरिद्वार, कानपूर, बनारस, पटना इत्यादी शहरे बसलेली आहेत. नर्मदा नदीवर जबलपूर, शरयू नदीवर अयोध्या, ब्रह्मपुत्रा नदीवर दिब्रुगड व गुवाहाटी, तापी नदीवर सुरत, कृष्णा नदीवर विजयवाडा, यमुना नदीवर आग्रा व दिल्ली, हुगळी नदीवर कोलकाता, गोदावरी नदीवर नाशिक, मुशी नदीवर हैदराबाद, महानदीवर कटक, गोमती नदीवर लखनौ, साबरमती नदीवर अहमदाबाद, सतलज नदीवर फिरोजपूर, कावेरी नदीवर श्रीरंगपट्टणम इत्यादी महत्वाची शहरे नद्यांच्या काठावर वसलेली आहेत. मित्रांनो, आता राष्ट्रीय उद्याने व ठिकाण, प्रमुख ठिकाणे आपण पाहणार आहोत. देशातील विशेष करून महाराष्ट्राच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रातील कुठले राष्ट्रीय उद्याने किंवा अभयारण्य त्याच्यावरती. जिम कार्बेट हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं राष्ट्रीय उद्यान हे नैनिताल उत्तरांचलमध्ये आहे. ताडोबा वाघांसाठी असलेलं हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर या ठिकाणी आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर महाराष्ट्रामध्ये आहे. संजय गांधी हे राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर बोरीवली, अनेक वेळेला बोरीवली किंवा मुंबई उपनगर असे प्रश्न विचारलेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. भरतपूर पक्ष्यांसाठीचं असलेलं भरतपूर राजस्थानमध्ये आहे राष्ट्रीय उद्यान. तर नवेगाव हे नवेगाव गोंदिया महाराष्ट्रामध्ये आहे.
आता काही प्रमुख अभयारण्ये व त्याची ठिकाणे पहा. महाराष्ट्रात तानसा हे अभयारण्य ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये आहे. मेळघाट हे अभयारण्य अमरावतीमध्ये महाराष्ट्रात आहे. राधानगरी गव्यांसाठी असणारं अभयारण्य कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये आहे. देऊळगाव रेहेकरी काळविटांसाठी अहमदनगर मध्ये महाराष्ट्रात आहे. पेरियार हत्ती साठी असलेलं अभयारण्य इदुक्की केरळमध्ये आहे. गीर सिंहासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य जुनागड गुजरातमध्ये आहे. घटप्रभा बेळगाव कर्नाटकमध्ये आहे. तर सुंदरबन वाघासाठी 24 परगणा जिल्ह्यात पश्चिम बंगालमध्ये आहे. मित्रांनो, भारतातील प्रमुख जमाती व राज्ये आपण पाहणार आहोत. हा भाग परीक्षेत वेळोवेळी विचारला जातो. बोडो आणि चुतिया या जमाती आसाममध्ये, लेप्चा ही जमात सिक्कीममध्ये, मुंडा झारखंडमध्ये, बैगा कोल छत्तीसगडमध्ये आणि भिल्ल ही जमात महाराष्ट्र, गुजरात व छत्तीसगडमध्ये आढळते. तोडा निलगिरी पर्वत तमिळनाडूमध्ये, हो छोटा नागपूरमध्ये, गारो नागालँडमध्ये, वारली महाराष्ट्रामध्ये, कोलम आंध्र प्रदेशमध्ये. आता काही जलविद्युत प्रकल्प आपण अभ्यासूया. भाकरा नानगल हा जलविद्युत प्रकल्प म्हणजे पाण्यापासून वीज निर्मिती होणारा 4 राज्याचा मोठा प्रकल्प आहे. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश व राजस्थान असे 4 राज्य मिळून हा भाकरा नानगल प्रकल्प आहे. या जलाशयास गोविंद सागर म्हणतात. जलाशयाच्या नावावर पण प्रश्न अनेक वेळा विचारलेले आहेत. देशातील सर्वात उंच धरण आहे, 226 मीटर उंच, आणि हे धरण सतलज नदीवर आहे. सतलज नदीवर 2 धरणं आहेत. भाकरा हे धरण हिमाचल प्रदेशामध्ये आहे, तर नानगल हे धरण पंजाबमध्ये आहे. दुसरा प्रकल्प आहे दामोदर नदी खोरे. हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे आणि स्वातंत्र्यानंतरचा पहिला प्रकल्प 1948ला. याचा बहुउद्देशीय अर्थ जलसिंचन ही करणे, वीज निर्मिती करणे आणि पूर नियंत्रण करणे असं 3 उद्देशाने हा प्रकल्प उभारला गेलेला आहे. त्यामुळे याला बहुउद्देशीय म्हणतात. आणि अमेरिकेच्या टेनेसी व्हॅली या प्रकल्पावर आधारित हा दामोदर नदी खोरे प्रकल्प आहे. बंगाल आणि बिहार या 2 राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. हिराकुंड प्रकल्प हा महानदीवर आहे. सबळपूर जवळ ओरिसा येथे आहे आणि देशातील सर्वात लांब धरण आहे. 25.40 किलोमीटर लांबी आहे या हिराकुंड धरणाची. त्याच्या पुढचा कोयना प्रकल्प कोयना नदीवर आहे. हेळवाक साताऱ्याजवळ महाराष्ट्रात. याचा उद्देश केवळ वीज निर्मिती आहे आणि या जलाशयाचे नाव आहे शिवाजी सागर. उजनी प्रकल्प हा भीमा नदीवर उजनी सोलापूर महाराष्ट्रात आहे. या जलाशयाचे नाव यशवंत सागर आहे आणि या जलाशयाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे परकीय प्रदेशातील फ्लेमिंग बर्ड्स, रोहित पक्षी म्हणतात त्याला, इथं नेहमी येत असतात. त्यापुढचा प्रकल्प आहे नर्मदा प्रकल्प. हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. नर्मदा नदीवर गुजरात व मध्य प्रदेशच्या संयुक्त प्रकल्प आहे. नर्मदा सागर व सरदार सरोवर असे 2 प्रकल्प आहेत. या प्रकल्पाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा येथे उभारला गेलेला आहे. त्यापुढचा प्रकल्प जायकवाडी प्रकल्प. हा गोदावरी नदीवर आहे. पैठण औरंगाबाद जवळ महाराष्ट्रात हा प्रकल्प आहे आणि या जलाशयाचे नाव नाथसागर आहे. नाथ महाराजांची समाधी पैठण येथे असल्यामुळे त्यांच्या नावावरून नाथसागर ठेवलेला आहे. महानदी प्रकल्प हा महानदीवर आहे मध्य प्रदेशामध्ये. भिलाई या पोलद कारखान्यास या प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो आणि या जलाशयाचं नाव आहे रविशंकर जलाशय. कृष्णा नदीवर धोम धरण आहे साताऱ्याजवळ महाराष्ट्रामध्ये. आता आपण काही औष्णिक कोळशापासून वीज निर्मिती करणारे प्रकल्प पाहूयात महाराष्ट्राच्या संदर्भाने. विशेष करून खापरखेडा हे नागपूरमधील प्रकल्प आहे महाराष्ट्रात आणि सर्वात मोठा महाराष्ट्रातील प्रकल्प आहे. चंद्रपूरमध्ये औष्णिक प्रकल्प आहे महाराष्ट्रात. तुर्भेजवळ आहे महाराष्ट्रात. सिंद्री व बोकारो हे प्रकल्प झारखंडमध्ये आहेत. दुर्गापूर मधील मोठा प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये आहे. बरौनी बिहारमध्ये आहे. कोरबा छत्तीसगडमध्ये आहे. मित्रांनो, भारतातील अणुविद्युत प्रकल्प ठिकाणे पाहणार आहोत. अणुपासून वीज निर्मितीचे प्रकल्प. कल्पकम तामिळनाडूमध्ये प्रकल्प आहे. रावतभावटा राजस्थानमध्ये आहे. काक्रापारा गुजरातमध्ये आहे. नरोरा उत्तर प्रदेशमध्ये आहे. कैगा कर्नाटकमध्ये आहे. कुंडलकुलम तामिळनाडूमध्ये आहे. उमरेड महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी आहे. आता त्यानंतर आपण प्रमुख खनिज उत्पादन व त्याची ठिकाणे पाहणार आहोत.
दगडी कोळशाची खाण रानीगंज पश्चिम बंगालमध्ये आहे, ही पहिली खाण आहे. झारखंड मध्ये बोकारो येथे आहे. तांब्याची खाण खेत्री झुंझुन राजस्थानमध्ये आहे. हिरे पन्ना मध्य प्रदेशमध्ये आहे. चांदीची गोल्डफील्ड कर्नाटकमध्ये आहे. थोरियमची त्रावणकोर केरळमध्ये आहे. युरेनियमचे जादूगोडा झारखंडमध्ये आहे. सोने कोलार व हट्टी कर्नाटकमध्ये तसेच रामगिरी आंध्र प्रदेशमध्ये आहे. खनिज मीठ किंवा सैंधव मीठ मंडी हिमाचल प्रदेशमध्ये आहे. तांबडा दगड जोधपूर राजस्थानमध्ये सापडतो. मित्रांनो, भारतातील प्रमुख उद्योग आणि ठिकाण पाहणार आहोत. भारत अल्युमिनियम कंपनी दिल्ली येथे आहे. भारत हेवी इलेक्ट्रिक कंपनी भोपाळ या ठिकाणी रणगाडे बनविले जातात. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बंगळूर येथे आहे. मित्रांनो, भारतातील प्रमुख उद्योग व ठिकाणे आपण पाहूयात. भारत अल्युमिनियम कंपनी दिल्ली येथे आहे. भारत हेवी इलेक्ट्रिक कंपनी भोपाळ येथे आहे, या ठिकाणी रणगाडे बनवले जातात. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बंगळूर. भारत डायनॅमिक्स हैदराबाद. मिश्र धातू निगम हैदराबाद. डिझेल लोकोमोटिव्ह वाराणसी येथे आहे, या ठिकाणी रेल्वेचे इंजिन बनवले जाते. राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्स तुर्भे येथे आहे. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स पिंपरी पुणे येथे आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स बंगलोर येथे आहे. हिंदुस्तान शिपयार्ड विशाखापट्टणम येथे आहे, जहाजबांधणी चालते. इंडियन टेलिफोन बंगळूर येथे आहे. ज्यूट कॉर्पोरेशन कोलकाता पश्चिम बंगाल येथे आहे. नॅशनल न्यूजपेपर नेपानगर मध्य प्रदेश येथे आहे, येथे वृत्तपत्राचा कागद निर्माण केला जातो. सिक्युरिटी पेपर मिल होशंगाबाद मध्य प्रदेश येथे आहे, येथे नोटांचा कागद तयार होतो. कागद गिरण्या महाराष्ट्रात बल्लारपूर येथे आहे आणि नेपानगर मध्य प्रदेशात आहे. विमान कारखाने ओझर नाशिक तसेच बंगळूर हैदराबाद येथे आहे. रेल्वे इंजिन चित्तरंजन पश्चिम बंगालमध्ये आणि वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये आहे. आगपेट्या अंबरनाथ ठाणे येथे तयार होतात, तर कातडी वस्तू कानपूर उत्तर प्रदेशमध्ये होतात, चेन्नई तमिळनाडूमध्ये सुद्धा. लष्करी अवजड वाहने आवडी तमिळनाडू तसेच भोपाळ मध्य प्रदेशमध्ये. रासायनिक द्रव्ये अंबरनाथ ठाणे व रसायनी पनवेल रायगड येथे तयार होतात. बंदुका व काडतुसे कानपूर उत्तर प्रदेशमध्ये. दारुगोळा निर्मिती खडकी पुणे येथे, तर धातूवरील नक्षीकाम कटक ओरिसा येथे होतं. हस्तिदंताच्या वस्तू निर्मिती थिरुवनंतपुरम केरळ येथे होतं. शाल व गालिचे श्रीनगर येथे तयार होतात. आता काय आपण भारतातील प्रमुख समाधी स्थळे पाहूयात पंतप्रधानांची. राजघाट येथे महात्मा गांधीजींचं समाधी स्थळ आहे. शक्तीस्थळ हे इंदिरा गांधीजींचं आहे. विजयघाट लालबहादूर शास्त्रीजींचं आहे, तर शांतिवन पंडित नेहरूजी यांचं आहे. आपण भारतातील प्रमुख काही थंड हवेची ठिकाणे अभ्यासूयात. हिमाचल प्रदेशामध्ये डलहौसी सिमला व कुलू मनाली हे थंड हवेची ठिकाणे आहेत. तर तमिळनाडूमध्ये कोडाई कॅनल उद्योग मंडल हे आहेत. उत्तरांचलमध्ये मसुरी नैनिताल. मध्य प्रदेशमध्ये पंचमढी. महाराष्ट्रात महाबळेश्वर माथेरान व पाचगणी ही थंड हवेची ठिकाणं आहेत. भारताशी संबंधित सीमारेषा व त्यांची नावे आपण पाहूया. भारत चीन दरम्यान जी सीमारेषा आहे त्याला मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते. भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान रॅडक्लिफ रेषा ओळखली जाते. तसेच 24 पॅरलल ही सुद्धा रेषा 1965च्या युद्धबंदीची भारत पाक सीमारेषा म्हणून ओळखली जाते. ड्युरॅन्ड रेषा भारत आणि अफगाणिस्तान यांची सीमारेषा म्हणून ओळखली जाते. आता भारतातील काही स्थलांतरित शेती व त्यांची राज्य पाहूयात. झूम ही स्थलांतरित शेती आसाम व नागालँडमध्ये केली जाते. कुमरी ही पश्चिम घाटात म्हणजे महाराष्ट्रामध्ये केली जाते. पोनम केरळमध्ये. बेवरा छत्तीसगडमध्ये. पोंडू आंध्र व ओरिसा या राज्यामध्ये स्थलांतरित शेती केली जाते. 2011ची 15वी जनगणना संबंधी भारतासंबंधी काही आकडेवारी आपण अभ्यासूयात. सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य भारतातील उत्तर प्रदेश आहे. तर सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य सिक्कीम आहे. तर सर्वात कमी लोकसंख्या असलेलं केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप आहे. सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेलं राज्य केरळ आहे. तर सर्वात कमी स्त्री पुरुष राज्य असलेलं हरियाणा आहे. देशात सर्वाधिक सरासरी पुरुष प्रमाण देशातील सरासरी स्त्री पुरुष प्रमाण 940 आहे.
तर हेच महाराष्ट्रातील स्त्री पुरुष प्रमाण 925 आहे. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य बिहार. सर्वाधिक लोकसंख्येची घनता म्हणजे सर्वात दाटीवाटीनं राहणारी लोकसंख्या बिहारमध्ये आहे. तर सर्वात कमी लोकसंख्येची घनता विरळ लोकसंख्या अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. देशाची लोकसंख्येची घनता 382 आहे, तर महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता 365 आहे. सर्वाधिक साक्षर राज्य केरळ आहे, 93.91 ही साक्षरता आहे, साक्षरतेचं प्रमाण आहे केरळचं. तर सर्वात कमी साक्षरतेचं प्रमाण बिहारमध्ये आहे, फक्त 63% लोक साक्षर आहेत. देशाचं एकूण सरासरी साक्षरतेचं प्रमाण 74.04% आहे, तर महाराष्ट्राचे साक्षरतेचे प्रमाण 82.91% आहे. देशाची एकूण लोकसंख्या 121 कोटी आहे 15वी जनगणना 2011 नुसार, तर महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी. आता भारतातील धर्मनिहाय लोकसंख्या पाहूयात. हिंदू धर्माची लोकसंख्या 80% आहे, मुस्लिम धर्मीय 13.5% आहेत, ख्रिश्चन धर्मीय 2.3% आणि शीख धर्मीय 1.8%. आता भारतात सर्वात मोठे, लहान, उंच व इतर अनुषंगिक माहिती आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपात पाहूयात. भारतात पहिली अणुचाचणी 18 मे 1974 रोजी झाली आणि ती पोखरण येथे झालेली आहे. सांकेतिक नाव होतं त्या चाचणीचं आणि बुद्ध हसला, आणि त्यावेळेसचे पंतप्रधान होते श्रीमती इंदिरा गांधी. दुसरी अणुचाचणी झाली 11 व 13 मे 1998 साली, आणि त्यावेळेसचे पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी होते. भारतात सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का आहे ओरिसा या राज्यात, तर सर्वात मोठे गोड्या पाण्याचे भारतातील सरोवर कोलेरू पुलकित आंध्र प्रदेशमध्ये आहे. भारतात सर्वात मोठे म्युझियम वस्तू संग्रहालय इंडियन म्युझियम कोलकाता येथे आहे, तर सर्वात मोठे प्राणी संग्रहालय देशातील झोलॉजिकल पार्क गार्डन अलीपूर पश्चिम बंगालमध्ये आहे. देशातील सर्वात उंच मूर्ती ऋषभदेवाची आहे, 84 फूट उंची आहे, मध्य प्रदेशामध्ये आहे. लिंगराज मंदिर भुवनेश्वर ओरिसामध्ये आहे. जगन्नाथ मंदिर पुरी ओरिसा येथे आहे, तर आनंद भवन हे ठिकाण अलाहाबादमध्ये आहे. जंतर मंतर ही वेधशाळा दिल्ली येथे आहे. सूर्य मंदिर कोणार्क ओरिसामध्ये आहे. सर्वात जास्त राज्यांना लागून असलेल्या सीमा आसाम या राज्याला आहेत. भारतात पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे मुंबई, कांडला, नावासेवा, मार्गागोवा, कोची व नवी मंगळूर असे बंदर आहेत. तर भारतातील पूर्व किनाऱ्यावर म्हणजे बंगालच्या उपसागराला लागून तुतीकोरीन, विशाखापट्टणम, चेन्नई, पॅराद्वीप आणि हल्दिया. तागाची पहिली गिरणी 1895 साली कोलकाता येथे स्थापन झाली. भारतातील पहिला सिमेंट कारखाना 1904 मध्ये चेन्नई येथे झाला. देशात सर्वाधिक भूकंप होणारे राज्य आसाम आहे. जगात अभ्रकाचे उत्पादनात पहिला देश भारत आहे, तर तांबे उत्पादनात भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अतिपूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेश आहे. सिलिकॉन व्हॅली प्रकल्प बंगळूर येथे आहे, तर सायलेंट व्हॅली प्रकल्प केरळ येथे आहे. काळी जुळी म्हणून लोह, लोखंड आणि कोळसा याला ओळखले जाते. भारतातील सर्वात कमी पावसाचे ठिकाण जैसलमेर राजस्थान येथे आहे. भारतात सर्वाधिक वार्षिक सरासरी तापमान चेन्नई तामिळनाडू येथे आहे. भारतात कृषी गणना दर 10 वर्षांनी होते, तर पशुगणना दर 5 वर्षांनी होते. पशुमध्ये व्याघ्र गणना म्हणजे वाघाची गणना दर 4 वर्षांनी केली जाते. भारतातील समुद्र सीमा ही 12 नौटिक मैल पर्यंत आहे. भारतात सर्वाधिक तापमान गंगानगर राजस्थान येथे असतं. भारतात सर्वात मोठे गुंफा मंदिर वेरूळ येथील औरंगाबाद येथे महाराष्ट्रात आहे. राष्ट्रीय पर्यावरण संस्था नेरी नागपूर येथे आहे महाराष्ट्रात. भारतात सर्वात प्राचीन व मोठा उद्योग कापड उद्योग आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग साखर उद्योग आहे. सर्वाधिक मीठ उत्पादन भारतामध्ये गुजरातमध्ये होतं. भारताचे एकूण वनक्षेत्र 25.22% आहे, तर महाराष्ट्राचे वनक्षेत्र 20.10% आहे. तर आदर्श वनक्षेत्राचे प्रमाण 33% असावं लागते एकूण क्षेत्रफळाच्या. क्षेत्र आणि विकास. प्राथमिक क्षेत्र शेती आणि शेतीपूरक व्यवसाय जो चालतो त्याला प्राथमिक क्षेत्र असं संबोधलं जातं. द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योग कारखानदारीला द्वितीय क्षेत्र म्हणून संबोधलं जातं. तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र, बँक, विमा, वाहतूक इत्यादी. चतुर्थ क्षेत्र हे संशोधन व आयसीटीशी संबंधित आहे, तर पंचम क्षेत्र हे सामाजिक व आर्थिक
विकासाशी संबंधित आहे. भारतातील वीज निर्मिती पहा, सर्वाधिक वीज निर्मिती औष्णिक ऊर्जामुळे होते 64%, त्याच्यानंतर जलविद्युत प्रकल्पामुळे 24%, अणुऊर्जेचं अत्यल्प प्रमाण आहे 3% आणि अपारंपरिक ऊर्जा 7%, म्हणजे पवन ऊर्जा, सोलार ऊर्जा यासारख्या. भारत इतर अनुषंगिक माहिती आपण पाहूयात. दुधाचा महापूर योजनाचा पहिला टप्पा 1971-72 मध्ये सुरू झालेला होता. धवल क्रांती म्हणजेच दूध उत्पादनात जी क्रांती झालेली आहे त्याला धवल क्रांती म्हणतात. मत्स्य उत्पादनात क्रांती झाली त्याला नील क्रांती म्हणतात. खाद्यतेलात उत्पादनाशी संबंधित पिवळी क्रांती. हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित. सुवर्ण क्रांती मध उत्पादनाशी संबंधित. आता जमिनीची धारकतेनुसार सीमांत भूधारक कोणाला किंवा शेतकरी कोणाला म्हटलं जातं? 1 हेक्टरपेक्षा कमी धारण क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला सीमांत भूधारक म्हणतात. अल्प भूधारक 1 ते 2 हेक्टरच्या दरम्यान धारण क्षेत्र असणाऱ्यांना म्हणतात. दूध उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य देशातील उत्तर प्रदेश आहे. भारतातील कृषी आधारित लोकसंख्या 60% आहे. देशात सर्वात वाघांची संख्या मध्य प्रदेशामध्ये आहे. देशातील पहिला जलविद्युत प्रकल्प शिवसमुद्रम कर्नाटकमध्ये आहे. भारतातील दुसरी हरित क्रांती भारतातील पूर्व भागातील राज्यामध्ये आहे, सुरू झालेली आहे. देशातील पहिली फूड बँक दिल्ली येथे आहे. सर्वाधिक पशुधन म्हणजे पशु, गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्यांचा जो पशुधन क्रमांक आहे तो सर्वात जास्त मध्य प्रदेशमध्ये आहे. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो. मँग्रोव्ह प्रकारचे वन हे किनारपट्टीच्या किंवा दलदलीच्या ठिकाणी वाढत असतात. भारतात 85% पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे जून ते सप्टेंबरमध्ये पडतो. तर 15% पाऊस हा ईशान्य मोसमी वारे याच्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यादरम्यान पडत असतो. वनस्पतीच्या वाढीसाठी 17.5 सेंटीमीटर जमिनीच्या वरच्या भागाचा थर महत्वाचा असतो. आता भारतातील काही प्रमुख पीक उत्पादनं पाहणार आहोत. भाताचं उत्पादन, तांदळाचं. लागवडीखालील क्षेत्रापैकी सर्वाधिक जमीन भारतामध्ये भात पिकाखाली आहे. भारतात भात उत्पादनासाठी वापरली जाते ती 22% जमीन. अन्नधान्य उत्पादनापैकी भारतात 41% वाटा भाताचा आहे. सर्वाधिक भात उत्पादक राज्य पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आणि त्याच्यानंतर पंजाबचा लागतो. दर हेक्टरी सर्वाधिक भात उत्पादन करणारे राज्य पंजाब आहे. महाराष्ट्रात देशाच्या एकूण उत्पन्नापैकी 3.49% भात उत्पादन केलं जातं. कोकणात सर्वाधिक भात उत्पादन केलं जातं. महाराष्ट्रात सर्वाधिक भात उत्पादक जिल्हा ठाणे जिल्हा आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक हेक्टरी भात उत्पादन कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये केलं जातं. भाताच्या जातीचे वाण आहेत प्रभावती, SCK, मसुरी, सुवर्णा, दारणा. सुगंधित भाताच्या जाती काही आहेत बासमती, पुसा 33, आंबेमोहोर, इंद्रायणी वगैरे. आता ज्वारीचं उत्पादन, जगात सर्वाधिक ज्वारीचे क्षेत्र भारतात आहे. मात्र उत्पादनात भारत हा ज्वारीचा दुसरा क्रमांक आहे. भारतात 65% खरीप उत्पादन घेतलं जातं तर 35% रब्बी उत्पादन घेतलं जातं. भारतात व क्षेत्र उत्पादन सर्वाधिक महाराष्ट्रात घेतलं जातं. पहिला क्रमांक ज्वारीच्या संदर्भात महाराष्ट्र आहे. गहू उत्पादनामध्ये जगात सर्वाधिक गव्हाचे क्षेत्र भारतात आहे. मात्र उत्पादनात भारत दुसरा क्रमांक आहे. जगात सर्वाधिक गहू उत्पादन चीनमध्ये केलं जातं. भारतात गहू उत्पादक प्रमुख राज्य उत्तर प्रदेश, त्यानंतर पंजाब, हरियाणा आणि राजस्थान आहे. महाराष्ट्रात गहू पिकाचे सर्वाधिक क्षेत्र उत्पादन अहमदनगर, नाशिक व पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. बाजरीचं उत्पादन राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात घेतलं जातं. मका, जगात सर्वाधिक मक्याचं उत्पादन अमेरिकेत होतं तर देशामध्ये कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यामध्ये घेतलं जातं. भुईमुगाचं उत्पादन जगात सर्वाधिक भारतात घेतलं जातं. भुईमुग उत्पादनात भारत 1 नंबरवर आहे जगात. तर देशात सर्वाधिक उत्पादन गुजरात या राज्यामध्ये घेतलं जातं. 1 नंबरवर गुजरात आहे. महाराष्ट्रामध्ये अमरावती, धुळे, सातारा आणि उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये भुईमुग घेतलं जातं. सोयाबीनचं पीक अलीकडे जास्त चर्चेला आलेलं आहे. मूळ स्थान चीनचं आहे. सोयाबीनमध्ये 18% तेल आणि 40 ते 42% प्रथिने असतात. जगातील 48% तेल व 50% प्रथिनाची गरज सोयाबीन पिकामुळे भागवली जाते. जगात सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये घेतलं जातं. देशात सोयाबीनचे क्षेत्र व राज्य उत्पादन
मध्य प्रदेशमध्ये आहे पहिला क्रमांक, त्याच्यानंतर दुसरा महाराष्ट्र आहे आणि तिसरा राजस्थान आहे. सूर्यफूल देशात कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यामध्ये घेतलं जातं. करडईचं उत्पादन देशात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रामध्ये उत्पादन करडईचं केलं जातं देशामध्ये. तीळ चीन नंतर भारतात सर्वाधिक क्षेत्र आहे. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तीळ उत्पादन क्षेत्र आहे. मोहरीचं उत्पादन जगाचे 80% मोहरी भारतात उत्पादन केले जाते आणि सर्वाधिक उत्पादक राज्य उत्तर प्रदेश आहे. मित्रांनो, भूगोल या विषयाची आपण माहिती प्रश्नोत्तराच्या स्वरूपात पाहिलेली आहे. अशाच प्रकारे यापुढे आपण इतिहास, राज्यशास्त्र, मराठी, इंग्रजी तसेच इतर जे काही विषय आहेत शालेय व स्पर्धा परीक्षेचे, याप्रमाणे आपण अभ्यासणार आहोत. या ठिकाणी आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच नवीन व्ह्यूअर्सनी चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंट लिहायला पण विसरू नका.